नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, 2024मधील रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 2024मध्ये जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत गारपीट, अवकाळी पाऊस आणि पूर आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं होतं. मित्रांनो, यासाठीच राज्य सरकारकडून एक जी-आर जारी करून या जी-आरनुसार ही शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यामधील कोणत्या जिल्ह्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे, तसेच यातील कोणते शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र असतील, तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी देण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, या निर्णयाअंतर्गत मे 2024 आणि जुलै आणि ऑक्टोबर 2024 या कालावधीत गारपीट, अवकाळी पाऊस, पूर आणि अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. मित्रांनो, या महत्त्वाच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे तयार ठेवावीत. दिनांक 16 जुलै 2025 रोजी या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी-आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, मंजूर झालेल्या जिल्ह्यांची यादी आणि तपशील यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम सोलापूर जिल्हा येतो. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारी मदत जर पाहिली तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच 2024मध्ये आलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. मित्रांनो, या नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण 2748 शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मित्रांनो, या सर्व शेतकऱ्यांना एकूण रक्कम जर पाहिली तर 4,49,06,000 रुपयांची ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये 976.67 हेक्टर क्षेत्रावरील फळबाग आणि विविध शेती पिकांचे नुकसान झालेले शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत. या मदतीमुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था करण्यात ही मदत मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सांगली जिल्हा येतो. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठी सूट आहे. मित्रांनो, जुलै आणि ऑक्टोबर 2024 या कालावधीत आलेली अतिवृष्टी आणि पुरांमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण 18,336 शेतकऱ्यांना हानी सहन करावी लागली होती. या सर्व शेतकऱ्यांना एकूण 6,29,58,000 रुपयांची भरपाई ही देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा निधी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी मदत करेल आणि त्यांना पुढील शेतीच्या नियोजनासाठी हा फायदेशीर ठरेल. त्यानंतर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हा येतो. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील यामध्ये ही मदत देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील राज्य सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरांमुळे या जिल्ह्यातील 1,551 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि या शेतकऱ्यांना एकूण 2,05,00,000 रुपयाची आर्थिक मदत ही देण्यात येणार आहे. मित्रांनो, जरी ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असली तरी प्रभावित शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या निधीमुळे त्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास यामध्ये मदत होईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर मदत वितरणाची पद्धत आणि नियम कसे असतील. मित्रांनो, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, या सर्व मंजूर झालेल्या मदतीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या प्रक्रियेसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT पोर्टलचा वापर केला जाणार आहे. मित्रांनो, या पद्धतीमुळे पारदर्शकता राहील आणि भ्रष्टाचाराची शक्यता देखील यामध्ये कमी होईल. मित्रांनो, शेतकऱ्यांना मध्यस्थाकडे जाण्याची गरज नसून त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील आणि या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचेल. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर भरपाईचा दर आणि याची गणना पद्धत कशी असेल. तर मित्रांनो, भरपाईचा दर राखण्यासाठी 1 जानेवारी 2024च्या सरकारी निर्णयाचा आधार घेतला जाईल. या निर्णयामध्ये जिरायत आणि बागायत आणि फळ पिकांसाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक पिकासाठी वेगळे दर असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळेल. मित्रांनो, या पद्धतीमुळे जर पाहिलं तर न्याय वितरण सुनिश्चित होईल आणि कोणत्याही शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार नाही. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर किती हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे आणि यातील कोणते शेतकरी यासाठी पात्र असतील. तर मित्रांनो, प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंतची मदत मिळेल. मित्रांनो, ही एक महत्त्वाची मर्यादा आहे
आणि या मर्यादेचा अर्थ असा आहे की एखाद्या शेतकऱ्याचे 3 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र नुकसान झाले असले तरी त्याला फक्त 3 हेक्टरचीच भरपाई मिळेल आणि या नियमाचे उद्दिष्ट म्हणजेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, तसेच लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि याची प्रक्रिया कशी असेल. मित्रांनो, लाभार्थ्यांनी घ्यावयाची काळजी जर पाहिली तर या मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबीची काळजी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वप्रथम त्यांचे बँक खाते कार्यान्वित स्थितीत असलं पाहिजे. तसेच त्यांच्या बँक खात्याची माहिती आधार कार्डशी जोडलेली असणं आवश्यक आहे. त्यामुळे DBT पोर्टलद्वारे पैसे डायरेक्ट हस्तांतरित करण्याची यामध्ये सुविधा होईल. त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांनी नियमितपणे त्यांच्या बँक खात्याची तपासणी केलेली असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही समस्येच्या बाबतीतील असंबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. तसेच मित्रांनो, अधिकृत याची माहिती कुठे मिळेल यामध्ये जर पाहिलं तर या संपूर्ण शासन निर्णयाची सविस्तर माहिती महाराष्ट्र.gov.in या अधिकृत सरकारी वेबसाईटवर उपलब्ध आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सरकारी वेबसाईटवर नियमितपणे अपडेट दिले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित तपासणी करावी. जर कोणतीही शंका असेल तर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी यामध्ये संपर्क साधावा. मित्रांनो, राज्य सरकारचा हा निर्णय शेतकरी समुदायासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि सरकारने या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. या योजनेमुळे हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल आणि पुढील काही दिवसांमध्ये शेतींच्या नियोजनाचा मदत होईल. तसेच शेतकऱ्यांनी योग्य वेळेत आवश्यक ती कागदपत्रे तयार ठेवीत आणि सरकारी लाभांचा पूर्णपणे लाभ घ्यावा. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 3 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये सोलापूर असेल, त्यानंतर सांगली आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, या शेतकऱ्यांना 2024मधील रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा केले जातात. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.